आपल्या इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप मधील इंग्रजी विषय आपण शिकत आहोत आणि त्या विषयामध्ये मागेच आपण युनिट 1 चा पहिला धडा शिकलो। आज आपण त्यातलाच दुसरा घटक जो आहे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन लेटर्स ऑफ द अल्फाबेट म्हणजे मूळाक्षरातील अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करणे हा शिकणार आहोत। त्याआधी तुम्हाला इंग्रजीची मूळाक्षरं आली पाहिजेत। येतात का? हो। कॅपिटल आणि स्मॉल येते का? हो। तुम्हाला कॅपिटल लेटर्स लिहिता येतात, स्मॉल लेटर्स लिहिता येतात आणि ओळखता येतात। आपण पहिलीपासून कॅपिटल आणि स्मॉल अल्फाबेट्सचा अभ्यास करत आहोत, ते तुम्हाला येतच। परंतु आता आपण थोडीशी उजळणी करणार आहोत। त्याचबरोबर प्रत्येक अल्फाबेट ते कोणत्या दिशेनं कसं लिहायचं आहे त्याची शास्त्रशुद्ध पद्धत पण बघणार आहोत। माझ्यासोबतच तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे। ज्यांच्याकडे 4 लाईन म्हणजे 4 रेघी वही आहेत त्यांनी 4 रेघी वहीत लिहा आणि ज्यांच्याकडे साध्या वही आहेत त्यांनी साध्या वहीमध्ये दिलेल्या क्रमानुसार अक्षरं लिहायची आहेत। चला, इथे पण मी 4 लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत आपल्या फळ्यावर। आता आपण पहिल्यांदा काढूया ए। कॅपिटल ए काढताना वरून खाली अशा दिशेने पहिली एक तिरकी रेष द्यायची, पुन्हा वरून खाली दुसरी तिरकी रेष आणि डावीकडून उजवीकडे आडवी रेष। हे जे टप्पे आहेत खूप महत्त्वाचे आहेत की तुम्ही हे ए असंच लिहिलंय, सेम ए सारखं लिहिलंय, परंतु आता काय केलं, खालून वर गेलात, पुन्हा वरून खाली आलात आणि उजवीकडून डावीकडे आडवी रेष मारलात। हे ए आणि हे ए दिसायला जरी सेम असलं तरी सुद्धा तुमची लिहिण्याची पद्धत चुकलेली आहे। त्याच्यामुळं ते अक्षर दिसताना कसं दिसतंय त्याचबरोबर ते तुम्ही योग्य पद्धतीने लिहित आहात का याकडे पण तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे। अक्षर लेखनाच्या दिशा आता आपण बघत आहोत। आपण कॅपिटल ए पाहिलं, आता आपण स्मॉल ए कसं लिहायचं, कोणत्या दिशेनं आणि या 4 लाईन्स मध्ये ते कुठं बसतं। तर बघा, स्मॉल ए जे आहे ह्या फक्त मधल्या पट्टीत बसतं, नाही का? आणि ते लिहायची पद्धत कशी आहे, आधी वरून खाली गोल घ्यायचा आहे आपल्याला, अर्ध गोल, पुन्हा तो वर नेऊन चिटकवायचा आहे म्हणजे खालून वर, हा दुसरा टप्पा झाला। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा वरून खाली येऊन थोडंसं बाजूला घ्यायचं आहे। हे झालं स्मॉल ए। आता आपण कॅपिटल बी पाहूया। आधी वरून खाली उभी रेष, त्यानंतर वरच्या अर्ध्या भागामध्ये अर्धा गोल आणि तिथूनच खालच्या अर्ध्या भागामध्ये अर्धा गोल। नंबर 1 ला वरून खाली, 2 ला वरचा अर्धा गोल, 3 ला खालचा अर्धा गोल। आता स्मॉल बी बघू, वरून खाली उभी रेष आणि या मधल्या भागामध्येच वरून खाली गोल, 1 आणि 2। आता कॅपिटल सी पाहूया, वरून खाली असा अर्धा गोल आपल्याला घ्यायचा आहे। हे झालं कॅपिटल सी। आणि स्मॉल सी सेम तसंच काढायचंय, पण या मधल्या पट्टीमध्ये आपल्याला काढायचंय। हे झालं स्मॉल सी। आता डी पाहूयात। डी साठी आधी आपल्याला वरून खाली एक उभी रेषा घ्यायची आहे आणि वरून खाली गोल घ्यायचा आहे, अर्ध गोल। हे झालं कॅपिटल डी। आता स्मॉल डी काढताना उभी रेष पहिल्यांदा घ्यायची नाही, पहिल्यांदा घ्यायचा आहे अर्ध गोल म्हणजे स्मॉल सी आधी काढायचंय आणि पुन्हा वरून खाली उभी रेषा। आपण ज्या पद्धतीनं काढतो, तुम्ही पूर्वी कोणत्या पद्धतीनं काढत होतात आणि आता योग्य पद्धत तुम्हाला कोणती शिकायला मिळाली हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। सगळी इंग्रजी अल्फाबेट झेड पर्यंत तुम्हाला काढता येतात, फक्त त्यांच्या दिशा
हे आपण बरोबर काढतो का हे पाहणं आता गरजेचं आहे आपल्या स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून. त्याच्यानंतर ई पाहूया. वरून खाली उभी रेष आणि पहिल्यांदा वरची आडवी रेष, मधली आडवी रेष आणि सर्वात खालची आडवी रेष. स्मॉल ई इथे गोल गाठ घ्यायची आहे. हा झाला पहिला टप्पा आणि तशीच गाठ खाली घेत घेत अर्धगोल काढायचा आहे. हे झालं स्मॉल ई. आता आपण कॅपिटल एफ काढू. आधी वरून खाली उभी रेष, मग वरची आडवी रेषा आणि त्यानंतर त्याच्या खालची आडवी रेषा. आता स्मॉल एफ पाहू. स्मॉल एफ काढताना पहिली उभी रेषा आहे, वर दांडा आहे. असं खालून वर उभी रेषा आणि मग त्याचा वाकडा झालेला दांडा. आणि हा झाला पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा आपल्या डावीकडून उजवीकडे आडवी रेष. अशी उलटी मारायची नाही. दिशा खूप महत्वाची आहे, डावीकडून उजवीकडे. आता जी काढूया. जी काढताना पहिल्यांदा आपल्याला हे सी काढून घ्यायचंय, वर जायचंय, त्यानंतर डावीकडे यायचंय आणि पुन्हा खालच्या बाजूला जायचं. हे झालं जी. आता स्मॉल जी काढूया. आधी वरून खाली गोल घेऊन पूर्ण करू, त्यानंतर वरून खालच्या भागामध्ये येऊ आणि हे असं थोडस गोल करूया. हे झालं स्मॉल जी. आता एच काढताना पहिल्यांदा वरून खालच्या दिशेनं दोन्ही उभ्या रेषा काढून घ्यायच्या, वरून खाली आणि मध्ये आडवी रेष. हे झालं कॅपिटल एच. स्मॉल एच काढताना वरून खाली उभी रेष आणि खालूनच वर जाऊन खाली, असं त्याचा हा खालचा अर्धवर्तुळाचा भाग घ्यायचा आहे. पेन उचलायचा नाही. वरून खाली आणि खालून वर जात हे खालचा अर्धवर्तुळ. त्यानंतर आय काढताना पहिल्यांदा वरची छोटी आडवी रेषा, मग उभी रेषा वरून खाली आणि त्यानंतर शेवटी खालची आडवी रेषा. आता आपल्याला स्मॉल आय काढायचं. स्मॉल आय काढताना त्या मधल्या भागामध्ये वरून खाली छोटी उभी रेषा आणि हा झाला पहिला टप्पा आणि दुसऱ्यांदा मग पण छोटासा टिपका वरच्या भागामध्ये. कॅपिटल जे बघूया. काय करणार आहेत आधी आपण वरून खाली जेचा दांडा काढणार आहोत आणि मग डावीकडून उजवीकडे आडवी रेषा. आधी रेषा आणि पुन्हा दांडा असं काढायचं नाही. आधी वरून खाली दांडा, मग आडवी रेषा, ती पण डावीकडून उजवीकडे. त्यानंतर स्मॉल काढताना वरून खाली हा दांडा आणि दुसऱ्यांदा हा ठिपका. के काढूया. वरून खाली उभी रेषा, त्यानंतर वरून खाली येणारी तिरकी रेषा आणि इथून खाली जाणारी तिरकी रेषा. के वरून खाली, इथेही वरून खाली आणि इथे वरून पण खाली. आता स्मॉल के काढताना आपल्याला वरून खालीच उभी रेषा घ्यायची आहे, परंतु ह्या केचे हे जे दोन रेषांनी कोण बनलाय, हा कोण बरोबर मध्यभागी बनलाय, आहे का? असा कोण ह्या केचा बनत नाही. फक्त एवढ्या भागामध्ये तो कोण बनतो. लिहिण्याची दिशा तशीच आहे, वरून खाली आणि पुन्हा इथं मध्यभागापासून खाली. हा झाला स्मॉल के. आता यल वरून खाली येत असताना उभी रेषा आणि जिथं आपला पेन टेकला आहे तिथूनच पुढे आडवी रेषा. हे झालं कॅपिटल यल. स्मॉल यल म्हणजे फक्त वरून खाली उभी रेषा या 3 रेघांमध्ये. आता यम पाहूया. आधी खालून वर, पुन्हा वरून खाली, खालून वर, वरून खाली. कळालं का? स्मॉल एम कसं काढायचं? वरून खाली आधी थोडीशी गोल होत
जाणारी रेषा, तिथूनच आपल्याला हे असं उलट यू घ्यायचंय. पुन्हा पेन न उचलता पुन्हा वर जाऊन हे उलट यू. 1 हा 2 आणि हा 3 अशा 3 टप्प्यात यम होते. आता यन काढताना वरून खाली उभी रेषा, त्यानंतर वरून खाली तिरकी होत जाणारी रेषा आणि पुन्हा वरून खाली येणारी रेषा. बरेच जण खालून वरी, वरून खाली, खालून वरी असं यन काढतात, परंतु ते चुकीचं आहे. वरून खाली, पुन्हा वरून खाली आणि पुन्हा पण वरून खालीच असं यन आपल्याला काढायचं आहे. आता स्मॉल यन काढताना त्या यम सारखंच पहिल्यांदा वरून खाली येत जाणारी थोडीशी गोल झालेली रेषा, पुन्हा खालूनच वर येऊन उलटा यू काढला, हे झालं यन. आता ओ काढताना ओ म्हणजे पूर्ण गोल आहे, तर त्या गोलाच्या अर्ध्यातून सुरू करायचे. वरून डावीकडे हा अर्धा गोल, खाली चिटकून पुन्हा उजवीकडे अर्धा गोल, हा झाला ओ. स्मॉल ओ पण तसंच काढायचा आहे. मध्यभागापासून सुरू करायचं आणि बरोबर मधल्या पट्टीत वर आणि खाली चिटकून असा हा ओ काढायचा. पी काढताना वरून खाली येणारी ही रेषा आणि पुन्हा वरून खाली येणारी वरच्या 2 रेघेमध्येच बसणारी ही अर्धवर्तुळ म्हणजे झालं पी. स्मॉल पी काढताना असंच पी काढायचे आपल्याला, पण ते ह्या खालच्या 3 लाईन मध्ये काढायचे. त्यामुळे वरून खाली उभी रेषा आणि वरून खाली होत जाणार हे अर्ध वर्तुळ. पी झालं. आता क्यू काढूया. जसं आपण ओ काढलं होतं तसाच गोल आपल्याला घ्यायचा आहे. पहिल्यांदा वरून खाली आणि खालून वर असा ह्या दोन्ही वरच्या आणि खालच्या लाईनला चिटकणारा गोल आणि ह्या गोलाच्या मधून रेषेपर्यंत येणारी अशी ही तिरकी रेषा क्यू. स्मॉल क्यू काढताना आपल्याला ह्या 2 रेघेमध्येच हे असं उलट सी काढायचंय आणि पुन्हा वरून खाली रेष घेत पुन्हा खालून वर जात छोटासा दांडा तिचा मोडपायचा आहे. आर काढताना आपण वरून खाली उभी रेषा देणार आहोत आणि हा अर्ध गोल, हे पहिला टप्पा, हा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा, वरून खाली तिरकी रेषा. स्मॉल आर काढताना पहिले वरून खाली ही उभी रेषा आणि पुन्हा खालून वरी रेषा, असं 2 टप्प्यामध्ये वरून खाली आणि पुन्हा खालून वरी आर. यस काढताना पहिल्यांदा वरच्या त्या 2 रेघेमध्ये अर्धवर्तुळ आणि पुन्हा खालच्या 2 रेघेमध्ये अर्धवर्तुळ, हे झालं कॅपिटल एस. स्मॉल एस सुद्धा ह्याच दिशेने काढायचंय, फक्त ते आपल्याला या मधल्या 2 लाईन मध्येच बसवायचं आहे. त्याच्यामुळे हे स्मॉल एस हे असं येईल. आता आपण टी पाहूया. कॅपिटल टी डावीकडून उजवीकडे जाणारी आडवी रेषा आणि वरून खाली तिसऱ्या लाईन पर्यंत उभी रेषा. आता स्मॉल टी काढूयात. वरून खाली होत खाली तिचा दांडा थोडासा वाकडा झालेला, हा झाला पहिला टप्पा आणि डावीकडून उजवीकडे गेलेली ही आडवी रेषा. आता यू काढूया. पहिले वरून खाली यायचंय, खाली गोल घ्यायचंय आणि खालून तसंच वर जायचं आहे, हे झालं कॅपिटल यू. स्मॉल यू काढताना त्याच दिशेने काढायचे, वरून खाली खालून वर, परंतु इथे आपलं यू संपलं नाही. पुन्हा वरून खाली त्याच रेषेवर येऊन थोडीशी त्याला शेपटी बाजूला काढायची आहे, हे झालं स्मॉल यू. आता व्ही काढूया आपण. वरून खाली तिरकी रेषा आणि पुन्हा वरून खाली तिरकी रेषा 1 2. स्मॉल व्ही काढूया. सेम तसंच वरून खाली आणि वरून खाली.
आता डब्ल्यू काढूया. पहा, वरून खाली, खालून वरी, पुन्हा वरून खाली आणि खालून वर. आता स्मॉल डब्ल्यू वरून खाली आणि पुन्हा खालून वरून खाली असं डब्ल्यू काढा, किंवा सेम ह्या डब्ल्यू सारखं जरी डब्ल्यू काढलं तुम्ही रेषा रेषाने बनलेलं तरी चालेल. आता एक्स काढूया. पहिले डावीकडून उजवीकडे जाणारी तिरकी रेषा आणि पुन्हा उजवीकडून डावीकडे येणारी तिरकी रेषा बरोबर मधल्या रेषेमध्ये ती एकमेकांना क्रॉस करते, छेदते. स्मॉल एक्स पण आपण तसंच काढणार आहोत, वरून खाली आणि इकडून पण वरून खाली एक्स. आता कॅपिटल वाय काढायचं आहे. आधी डावीकडून उजवीकडे तिरकी रेषा, पुन्हा उजवीकडून डावीकडे तिरकी रेषा दुसरा टप्पा आणि तिसऱ्या टप्प्याला वरून खाली अशी एवढ्याच भागामध्ये उभी रेषा. आता वाय काढूया. स्मॉल पहिले डावीकडून गोल करून हे असं उलट येऊ घेतलं, इकडून इकडे डावीकडून उजवीकडे आणि इथून पुन्हा त्याच्यावरूनच खाली ये आपण खालच्या लाईन पर्यंत आलेलो. अगोदर थोडंसं दांडा वाकडा केलेला आहे. वाय. झेड काढताना पहिल्यांदा डावीकडून उजवीकडे आडवी रेषा, वरून खाली तिरकी रेषा आणि उजवीकडून डावीकडे आडवी रेषा. स्मॉल झेड काढताना आपल्याला कॅपिटल सारखंच काढायचंय, फक्त ते ह्या दोन पट्टीमध्ये बसवायचं आहे. तर अशा ह्या आपल्या इंग्रजी मुळाक्षराच्या म्हणजेच कॅपिटल आणि स्मॉल ABCDच्या दिशा आत्ताच आपण समजावून घेतल्या. अशाच प्रकारे अल्फाबेट्स लिहिण्याचा तुम्हाला सराव करायचा आहे. जर तुमच्या लक्षात येत नसेल तर पुस्तकामध्ये त्या दिशा लिहून दिलेल्या आहेत. पहिल्यांदा पुढीकडून कसं जायचे, बाणाची दिशा दाखवलेली आहे. तुमच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न येणार आहेत ते दिशेवर सुद्धा असू शकतात, की हा बाण वर जाणारा, हा बाण खाली येणारा आणि हा इकडे जाणारा. त्या बाणाचा अर्थ काय? ही रेषा वरून खाली आहे, त्यानंतर खालून वरी आहे, त्यानंतर ही वरून खाली आहे आणि इकडून इकडे म्हणजे इकडून अशी आडवी रेषा आपण मारलेली आहे. ही योग्य पद्धत आहे का? नाही, ही योग्य पद्धत नाही. अशा प्रकारे जर तुम्हाला बाण दाखवून दिशा दिलेल्या असतील तर योग्य पद्धत कोणती ते ठरवता आलं पाहिजे. त्याच्यासाठी सुरुवातीला ह्या सर्व मुळाक्षरांचा योग्य दिशेनं सराव तुमचा होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आता या वर्षी मला इंग्रजी मुळाक्षर येतात म्हणून मला आता इंग्रजी मुळाक्षर लिहायची गरज नाही असा विचार करायचा नाही. तर इंग्रजी मुळाक्षरांच्या दिशा कोणत्या दिशेनं आहेत, कशा पद्धतीनं इंग्रजीचं लेखन करायचं आहे अक्षरांचं, त्या पद्धतीनं आपण त्याचा सराव करायचा आहे. या दिशेवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर अजून तुम्हाला प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, त्या 4 लाईन्स मध्ये कोणतं अक्षर कुठे लिहायचंय ह्याचा एक आपल्याला सराव आतापर्यंत आपण केलेलाच आहे, परंतु त्या सरावावर आधारित प्रश्न पडतात. जसं की BOY बॉय हा शब्द आपण इंग्रजीत कसा लिहू, इथे मी लिहून दाखवते. हे बी, मध्यभागी O आणि Y. याच्या जर फक्त बाहेरची आकृती काढली आपण तर ती येते अशी. त्याला जर कडेनं जर आपण भिंत बांधून घेतली तर कशी येणार आहे, ती अशी. म्हणजे जर आता मधलं अक्षर आपण मधली जी अक्षर आहेत ती पुसून जरी टाकली तरी ह्या आकृतीवरून, ही जी आकृती तुम्हाला दिलेली आहे ह्या आकृतीवरून इथं कोणता शब्द पर्यायातला बसू शकतो तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे. इथे जर HEN हेन बसेल असा आपण विचार केला तर H
बसेल नाही का? ई पण बसेल. पण ह्या एवढ्या भागात एन लिहितो का आपण? नाही. ह्या एवढ्या भागात एन लिहित नाही. एन फक्त असंच लिहितो म्हणजे खालचा भाग कोरा राहिला. म्हणजे याची एन हेड या आकृतीमध्ये बसणार नाही. असा तर्क आपल्याला करावा लागतो. की दिलेलं BAT बी बसेल. आमचा कार्तिक बोलतो इथं BAT बसेल नाही का? बी बसतंय, ए बसतंय, पण टी बसतंय का बघा तुम्ही. हे बघा, हे बी बसलं, ए पण बसलं, पण टी आपण मधल्या रेषेपासून खालच्या रेषेपर्यंत घेतो का? कसं घेतो आपण? स्मॉल टी बघा, वरच्या 3 लाईन्स वर. म्हणजे आपल्याला वरच्या 3 लाईन्स वापराव्या लागणार. मॅडम हेड बसतो. हेड मध्ये पण इथे 4 अक्षर आहेत. आपल्याला 3च अक्षराचा शब्द बनवायचा आहे. तेवढीच जागा आहे. तुम्हाला थोड्या सरावानं त्याच्या आकृत्या काढल्यानंतर लक्षात येणार आहे की कोणत्या शब्दाची कशी आकृती बनते. आता तुम्ही APPLE ऍपल, BAT बॅट हे अल्फाबेटचे जे शब्द आहेत ते शब्द लिहून त्यांच्या बाहेरची आकृत्या काढायच्या, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक शब्दाची बाहेरची जी आकृती आहे किंवा तिचं जे कंपाऊंड आहे ते कशा प्रकारे बनतं. आणि मग तुम्हाला त्याच्यावरचे प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवता येणार आहे. हा एवढा सराव आपला झाला की आपल्याला हा धडा सोपा जाणार आहे. आता आपण परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत ते पाहणार.